नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। उद्या होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर शहरामध्ये एक आदिवासींचं एकता प्रदर्शन, शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्याच्या या कार्यक्रमाची काय नेमकी रूपरेषा आहे या संदर्भात अधिक वृत्त घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर सुनील पराड। आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं उद्याचं नियोजन काय आहे, कशा पद्धतीने रॅली निघणार आहे आणि कशा पद्धतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। नमस्कार सर, मशालमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल उद्याच्या या कार्यक्रमासंदर्भात? सर्वांना जोहार आणि ह्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि उद्याचा जो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमानिमित्त आपण पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी एकता परिषदेच्या निमित्त गावगाव तालुका स्तरापर्यंत कार्यक्रम ठेवलेत आणि हे गावातले कार्यक्रम आटपून लोकांना संस्थेने एकत्र येता यावं म्हणून आपण गेल्या 5 वर्षापासून आदिवासी एकता परिषदेच्या मार्फत एक जिल्हा एक रॅली आणि 1 वाजता हे टाइम आपण शेड्यूल फिक्स केलेला आहे। आणि जमण्याचं ठिकाण आहे 4 रस्ता, त्याला बिरसा मुंडा चौक, शिवाजी महाराज चौक आपण ज्याला सांगतो, तिथे लोक एकत्र जमणार आहेत। आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपली सांस्कृतिक प्रदर्शन करत, आपली पारंपरिक वाद्य घेऊन सगळे लोक एकत्र येणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून। आणि ही भव्य दिव्य रॅली ही 4 रस्त्यापासून सुरू होऊन पुढे भवानी चौक मार्गे, एसटी डेपो स्टेशन मार्गे आणि 5 बत्ती हा मार्ग असणार आहे। आणि 5 बत्तीच्या ठिकाणी पुढे ही जी रॅली एकत्र होऊन एक सार्वजनिक कार्यक्रमाचं तिथे होणार आहे। या जाहीर सभेमध्ये विविध वक्त्यांची भाषणं होतील। ह्या जो एक जिल्हा एक रॅली आहे ह्याच्यामध्ये विविध संघटना सहभागी आहेत आदिवासी एकता परिषद सोबत, जसं की आदिवासी श्रमिक महिला मंडळ आहे, जय आदिवासी युवा शक्ती, पाडा म्हणजे पालघर आदिवासी डॉक्टर असोसिएशन, TTSF, ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन, इथलं स्थानिक जे आदिवासी भिलोबा वाघोबा देवस्थान आहे, पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन आहे, असे हे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत। ह्या सगळ्या एकत्र येऊन एक भव्य दिव्य रॅली या निमित्ताने होणार आहे। तरी माझं सर्व आदिवासी बांधवांना, पूर्ण जिल्ह्यातल्या बांधवांना एक आव्हान आहे की आपापल्या गाव स्तरावरचा कार्यक्रम आटपून आपण ह्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या समाजाची एकजुटता दाखवा, कारण ही काळाची गरज आहे। आज वेगवेगळ्या समस्यातून आपण ग्रस्त आहोत, जसं पैसा भरतीचा प्रश्न आहे, कालच झालेली जी काही घटना आहे आदिवासी मुलांच्या बाबतीत, तिथे ह्या जे काही 400-500 मुलांना विषबाधा झाली, अशी आपला जीव टांगणीला ठेवलेल्या अशा परिस्थितीमध्ये जगतोय। तर खरोखर हे आदिवासींची संस्कृती, परंपरा आणि वेगळंपण दाखवण्यासाठी आपल्याला ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय। तर एक जिल्हा एक रॅली 1 वाजता 4 रस्ता येथे आपण सगळ्यांनी जमायचंय आणि पुढे ही रॅली आपल्या 5 बत्तीपर्यंत येणार आहे। 5 बत्तीच्या ठिकाणी आपण हा मोठा कार्यक्रम करणार आहोत। तर हे होते डॉक्टर सुनील पराड, जे आदिवासी एकता परिषदेचे महाराष्ट्र सचिव आहेत। आपण त्यांच्याकडून माहिती घेतलेलीच आहे की उद्याचा काय नेमका प्रोग्राम आहे, काय कार्यक्रम आहे आणि कशा पद्धतीने तो होणार आहे। यासारख्या आणखी घडामोडी आपण उद्याच्याही तारखेमध्ये दाखवणार आहोत। त्यासाठी बघत राहा मशाल न्यूज नेटवर्क।